शॉट रेडी आहे. सगळ्यांनी आपापल्या पोझिशन्स घ्या आणि तुमचा टचअप आता बस झाला. ओके. ती चेअर कोणी फील्ड मध्ये ठेवली? सेटिंग टीम पण ना. चलो रेडी है. साउंड, कैमरा रोलिंग एंड एक्शन. आर लोणचं, आईच्या हाताच्या चवीचं लोणचं. कट 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 कट. आरती, हिला वाक्य कोणी दिली? सर मी नाही दिली. हं? मग तू हे मनानेच ठरवलंस? अगे मी तुझ्याशी बोलतोय. माझ्याकडे काय बघताय? सगळे तुमच्याशी बोलतायत. अरे मॅडम, मी ना तुमच्याशी बोलतोय. माझ्याशी नाहीतर काय माझ्याशी. पण मग माझा डायलॉग काय? तुमचा ना एवढाच डायलॉग. येस येस 100% खरं आहे. अहो पण हे तर ज्युनियर आर्टिस्टचं वाक्य आहे. मग तुला कोणी सांगितलं तू हिरोईन आहेस? हा, तू पण ज्युनियरच आहेस. इकडे ना फ्रेम ऍडजस्ट व्हावी म्हणून तुला पुढे उभं केलं. तुला ना या तिघींच्या मागे उभं केलंस. एवढ्यासाठी बोलवलं मला तुम्ही? बघितलं बघितलं केवढा मास. इथे तुम्हाला कामं द्या, तुम्हाला पैसे द्या, तुम्हाला स्टारडम द्या आणि त्यात तुमचे नखरे पण सहन करा. हे बघ, इंडस्ट्रीत राहायचं असेल ना तर पडेल ती कामं करावी लागतात. फक्त स्वप्न बघून चालत नाही. कळलं? हो, 2 वर्ष झाली मला या इंडस्ट्रीत, पण आजपर्यंत माझा एवढा अपमान कोणी केला नाहीये. आता मला कळलं दीपिका आणि अनुष्का हिंदीत का गेले. काय 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 म्हणाले? नाही, ते मी डायलॉग पाठ करत होते. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी तेही गरजेचंच आहे ना. झाले आहेत का मग डायलॉग पाठ? सर आधी हिला विचारायचे डायलॉग पाठ झाले तरी आहेत का? तिच्यामुळे उगाच रिटेक नको, मला वेळ नाहीये. बघितलंस, तुझ्यामुळे मला ऐकावं लागते. झालं का पाठांतर? करूया सुरू. बाप रे, माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाहीये. मला आधी वाटायचं सरांना फक्त अंतरा मॅडमच्याच सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, पण नाही. सरांना लीला मॅडमची गाडीही लक्षात आहे. काय योगायोग आहे. हा, यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. विश्वरूप, विश्वरूप. हा सर. येस. कुठे रमलाय? रमले कुठे? इथे गाडीतच बसलोय. हा हा, हो हो, आठवलं. चल. चला आता ना डायलॉग बोलून दाखवा. येस येस 100% खरे. त्यात काय बोलून दाखवण्यासारखं? हे ठरवण्याचा हक्क फक्त मला आहे. कळलं ना? तुला मी फक्त येस येस असं 50 वेळा म्हणायला लावलं ना तरी सुद्धा बोलायचं. दिग्दर्शकाचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. इट्स अन ऑर्डर. एजेस ऑर्डर. एजे? मी एजेच ऐकलं ना. ते इथे एजे आलेत का? हो 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 हो, एजे अक्षय जोशी. तरीच म्हंटल. नाही, तुमची काही चूक नाहीये. तुमच्या ना नावातच घोळ आहे. मी सांगते कसं आहे ना, मी काही चुकीचे डायलॉग बोलले नाहीये, पण तुमचं नाव एजे आहे ना, हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर एव्हा ना 2-3 ऍड शूट केल्या असतात माझ्या बरोबर. हसतंय काय? खरं बोलतीये मी. चला संपवत यार एकदाची. चलो रेडी आहे? सेम एजे सारखेच आहेत, चिडके आणि खडूस. टचअप. पार्टनर काय हे? तू एखाद्याच्या आयुष्यात इतका योगायोग कसा काय घडून आणू शकतोस?
आणि ते पण माझ्याच. प्लीज प्लीज मला सारखं सारखं त्या अंकलची आठवण करून देण्यापेक्षा ना काहीतरी चमत्कार घडव ना. प्लीज पार्टनर प्लीज. मी आहे तू जाऊन लिहिलेला बोलू ना ताबडतोब. जातो जातो आणतो आणतो आणतो. स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. RR लोन. अरे काय मूर्खपणा आहे हा? अहो कोण आहे हा? मी विश्वरूप. मग मी काय नाचू? आता ते मी कसं सांगू. युजलेस. चलो ऍक्टर्स रेडी. हा स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा. वा, नशिबवान आहे लीला मॅडम. म्हणजे AJ सरांशी लग्न केलं तर जहागीरदार घराण्याची हिरोईन, आणि नाही केलं तर फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन. वा. अँड ऍक्शन. RR लोनचं. काय मला ना त्या हिरोईनशी बोलायचंय, अर्जंट आहे. काय कटकट आहे? ओ हिरोईन मॅडम, यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. हा बोला. नाही नाही, तुम्ही नाही, ते तुमच्या बाजूला उभे आहेत ना, त्या मॅडम. त्या? हा. अरे वा, अहो तुम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही हिरोईन आहात. ए तू, मी विश्वरूप. अरे कुठलेही रूप असशील, हे बघ तुझ्या मॅडम आहे ना, सीन पूर्ण झाल्यावर येतील. बाहेर जा. ते बाहेर. डायरेक्टर सर, तुम्ही सुरू करा. चलो. ऍक्शन बोलतात. स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा ऍक्शन. RR लोणचं, अगदी आईच्या हाताची चव असलेलं लोणचं. बाकी सगळ्या लोणचांना नाही म्हणा आणि घरी फक्त घेऊन या RR लोणचं. येस येस, 100% खरंय. अगं तुला एक वाक्य दिलं होतं, एक वाक्य, तेही नीट बोलता येत नाहीये. सॉरी सॉरी सर, सॉरी. एकदा परत करूया ना. सॉरी सॉरी. हा लास्ट टेक आहे. चलो रेडी. स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. RR लोणचं, आईच्या हातची चव असलेलं लोणचं. सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी घेऊन या फक्त RR लोणचं. येस येस, 100% खरंय. आरती, कोणाचा फोन वाजतोय? मी किती वेळा सांगितलं शूटिंग मध्ये फोन बंद करून ठेवायचा. काय यार, सो अनप्रोफेशनल. सेटवर फोन सायलेंटवर नाही का ठेवतायत? तुमचाच असेल बघा जरा. एक्सक्यूज मी. ही बॅग कोणाची आहे? माझीच आहे. मग मॅडम तुमचाच फोन वाजतोय. सॉरी सॉरी. चालू टेक मध्ये मोबाईल वाजतात म्हणजे प्रॉब्लेम काय तुझा? काम करायचं नसेल ना तर घरी जा. आणि शूट वर कोण सायलेंट ठेवायचा असतो एवढं कोण माहित नाही तुला? आणि एवढं कोण कोण करतंय तुला? मी माय सेल्फ विश्वरूप, PA. माय सेल्फ AJ, डिरेक्टर. नाईस टू मीट यू सर. थँक्यू. अरे अरे काय कटकट चालली आहे? आणि तुम्ही इथे उभं राहून कशाला कॉल करताय? तुम्ही डायरेक्ट बोलू देत नाहीत ना, म्हटलं फोन लावावा. अहो नाही फोन. बाहेर जा. बाहेर. डायरेक्टर सर, तुम्ही करा सुरू.
स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. हो कुठे निघालात? कुठे निघालो नाहीये, इथेच आहे. माझी गाडी आहे इथे. ती सोडून जाणार आहे का मी कुठे? हा, कट. सर आता क्लोज घेऊयात, कॅमेरा लेन्स चेंज करून. मस्त, आता आपण क्लोज करतोय. हा रेडी? येस सर. या. मेकअप. चलो रेडी. स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा ऍक्शन. आर लोणचं अगदी आईच्या हातातली चव असलेलं लोणचं. बाकी सगळ्या लोणचांना नाही म्हणा आणि घरी घेऊन या फक्त आर लोणचं. येस येस, 100% खरंय. कट. अरे हा हात कोणाचा मध्ये? एजे हा बोला. एजे सर, तुम्ही नाही. अभिराम जागीरदार, ओरिजिनल एजे. मी त्यांचा ओरिजिनल पीए विश्वरूप. डुप्लिकेट एजेच्या सेटवर ओरिजिनल एजे. स्वतः एजे सर इथे आलेत. दुखलं मला. मी पण तोच विचार करतो. ते ह्या फेक हिरोईनला भेटायला का आले असतील? मला आता असं का वाटतंय की मी हिला अजूनही कुठेतरी पाहिले. सर मलाही वाटतं हिला कुठेतरी पाहिलंय. सर काय? विसरले. पण मला आठवलंय. सर हा. ही तीच मुलगी आहे जिने एजे सोबतची एंगेजमेंट मोडली होती. पेपर मध्ये पण छापून आलेलं. अंकल, मी तुम्हाला काय प्रॉपर्टी वाटली का? अशी कुठे कुठे खेचत वगैरे घेऊन जायला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्यापासून लांब राहा. तर का आलात तुम्ही इकडे? अरे तुम्हाला कळतंय का, ही माझ्या कामाची जागा आहे. तुझ्या अशा वागण्यामुळे ना माझ्या करिअरसाठी खूप डेंजरस ठरू शकतं. आपल्याला कोणी पाहिलं ना, तो उगाच अफवा पसरेल आणि मग सगळा वेळ पत्रकारांना उत्तर देण्यात वाया जाईल. मला कळतंय का मी काय बोलते ते. आणि पत्रकाराचं चुप. सर पण किती कमाल जोडी आहे. एकदम रबने बना दी जोडी टाइप्स. डायरेक्टर सर ऐकलेत का? माझं तर आधीच ठरलंय. काय ठरलंय? तुला 10 वेळा सांगितलं ओरडू नकोस. सरांना हार्टचा इश्यू आहे.
त्यांना काय झालं तर घरी बसावं लागेल. सर मी तुम्हाला सगळं सांगतो. पहिला समोरचा सीन बघा. ललला, ललला. बघा अंकल, मला ना तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. लग्न मोडलंय ना आता आपलं, पण का आलात मला इथे भेटायला? मी तुला भेटायला नाही आलोय. नाही, मी अंतराची अंगठी परत घ्यायला आलोय. कळलं तुला? या अंगठीच्या जागी तू कुठलाही दागिना ठेवला असता मला फरक पडला नसता. यू नो माझ्यासाठी ही अंगठी किती इम्पॉर्टंट आहे. हे बघा, तुम्ही तर असं बोलताय जसं की मी मुद्दामच केलंय. चुकून राहिली अंगठी माझ्याकडे. आणि हो, मला चांगलं माहिती आहे ही अंगठी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे ते. या अंगठीमुळे माझ्याही डोक्याला खूप ताप झाला. आणि आम्हाला काही हौस नाही दागिने ठेवून घ्यायची. थांबा, देते. पार्टनर, कुठल्या मुहूर्ताला घातली मी अंगठी? निघतच नाही. थांब, प्लीज थांब. बस. ठीक आहे. अंतराने ही अंगठी खूप प्रेमाने वापरली आणि ही कशी वापरायची हे बाकी कोणालाच कळणार नाही. You may go now.